हॅलो, नमस्कार सर्वांचं. परत एकदा स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज तुमच्यासोबत मी जो रांगोळीचा व्हिडिओ शेअर करणार आहे, तो खूप सुंदर असा व्हिडिओ आहे आणि यामध्ये आज आपण बॉर्डर रांगोळ्या आणि छोट्या-छोट्या देवघरासमोरच्या रांगोळ्या पाहणार आहोत. तर नक्की सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यांनी छान-छान या सुंदर अशा रांगोळ्या नक्की तुमच्या दरवाजाबाहेर किंवा देवघरासमोर नक्कीच ट्राय करा. तर आपली पहिली रांगोळी तुम्ही पाहू शकता. इथे आपल्याला फक्त एक फूल काढून घ्यायचं आहे आणि फूल कसं काढायचं आहे ह्याची पद्धत मी तुम्हाला भरपूर साऱ्या व्हिडिओजमध्ये पण दाखवलेली आहे. तर अगदी सोपी आणि अगदी अट्रॅक्टिव्ह अशी ही डिझाईन आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा पद्धतीने ही डिझाईन बनवायची आहे. इथे आपल्याला जास्त काहीच करायचं नाही आहे. नेहमीचेच आपले शेप्स आहेत. नेहमीचे जे आपले केंद्रवर्धिनी आणि फूल हे 2-3च आकार यामध्ये आपण यूज करतो आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली ही पहिली डिझाईन अगदी सुंदर अशी रेडी आहे. मागच्या भागांमधील सर्व व्हिडिओजला तुम्ही खूप सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचे कौतुक आणि मनापासून धन्यवाद. खूप सुंदर अशा कमेंट्स तुमच्या मी वाचलेल्या आहेत आणि जितकं शक्य होईल तितकं मी तुम्हाला सर्वांना रिप्लाय करण्याचा पण प्रयत्न करत असते. सो थँक सो मच. तुम्ही असं प्रेम दिलेलं आहे आपल्या सगळ्या व्हिडिओजला, त्याबद्दल. आणि आपण उद्या वटपौर्णिमेच्या रांगोळ्या पाहणार आहोत. तर नक्कीच आज तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती आणि तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्या ज्याही नवीन रांगोळ्या तुम्हाला येतील त्या पाहायलाही मिळतील. तर आपली नेक्स्ट डिझाईन तुम्ही पाहू शकता. ही पण बॉर्डर रांगोळीच आहे आणि अगदी सुंदर अशी रांगोळी आहे. ही पण डेली यूजसाठी सुंदर आहे. तुम्ही देवघरासमोर किंवा दरवाजाबाहेरही ही डिझाईन काढू शकता. जास्त काही अवघड नाही आहे यामध्ये. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली वापरू शकता, तुम्हाला जेही आवडेल ते. तर बघा आपली छोटीशी ही डिझाईन पण रेडी आहे. नेक्स्ट डिझाईन ही बॉर्डर रांगोळी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आजच्या डिझाईन्स मी तुम्हाला दाखवायचा पण प्रयत्न केलेला आहे. अगदी छोट्या आणि अगदी सिंपल अशा डिझाईन्स आहेत. सगळ्या मैत्रिणींनी नक्की या सर्व डिझाईन्स ट्राय करा. आता तर आपले सगळे सण पण चालू होणार आहेत, तर सगळ्यांना रांगोळ्यांची खूप गरज पडणार आहे. डेली यूजच्या रांगोळ्या तर आपण पाहतच असतो, पण जोही सण असेल किंवा जेही फंक्शन्स असतील आता इथून पुढे सुरू होणारे, त्याच्याही आपण सर्व डिझाईन्स पाहणार आहोत. तुम्हाला आजच्या डिझाईन्स आवडल्या की नाही ते मला सर्वांनी कमेंट करून नक्की कळवा. अशा प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला अजूनही पाहायला आवडतील का हेही मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला त्या अकॉर्डिंगली व्हिडिओज बनवेल. तर इथे आपल्याला अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. ही डिझाईन तुम्ही टूथपिकच्या मदतीने पण बनवू शकता. अगदी सिंपल अशी डिझाईन आहे. बघा ही पण डिझाईन आपली रेडी आहे. सोपी आणि सिंपल अशी डिझाईन. तुम्ही बॉर्डर रांगोळ्या कोण काढतं मला प्लीज एकदा कमेंट करून सांगा. कारण की मला फोटोज येतात पण नेहमीच छोट्या अशा सिंपल डेली यूजच्या रांगोळ्यांचेच फोटोज येतात तुमच्याकडनं. पण बॉर्डरच्या अजून तर माझ्याकडे कुणाचे फोटो जास्त रिसीव नाही झाले. सो प्लीज नक्कीच मला शेअर करा. जर तुम्हाला ही रांगोळ्या काढायला आवडत असतील ना, तर नक्कीच ह्या डिझाईन्स तुम्ही ट्राय करा. खूप सोप्या आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये पण तुम्ही ह्या डिझाईन्स काढू शकाल अशा डिझाईन्स आहेत सर्व. ही एक खूप सुंदर अशी डिझाईन आहे. डेली यूजसाठी आणि देवघरासमोर तर खूप सुंदर दिसते ही डिझाईन. आय होप तुम्हाला सर्वांना आजच्या डिझाईन्स आवडतील आणि उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की खूप सुंदर आणि सोप्या अशा रांगोळ्या मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे. सो त्यासाठी नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि आजच्या डिझाईन आवडल्या तरीही तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगावं लागेल. तर तुम्ही पाहू शकता आपली ही पण डिझाईन रेडी आहे.
तर मैत्रिणींनो, नक्कीच रोज दरवाजासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढत चला आणि नक्की रांगोळ्यांची प्रॅक्टिस पण करत चला. भरपूर छान छान कॉमेंट्स तुमच्या येत असतात की तुमचे व्हिडिओज पाहिल्यापासून आम्हाला ही रांगोळी काढायला आवडायला लागली आहे किंवा आम्हाला येत नव्हती, आता यायला लागली आहे. सो थँक्यू. असेच तुम्ही छान छान व्हिडिओज पाहत राहा आणि छान छान डिझाईन्स पण ट्राय करत राहा. तर इथून पुढच्या आपल्या सर्व डिझाईन छोट्या छोट्या आहेत आणि ह्या सगळ्या डिझाईन्स खूप सुंदर आहेत. तर तुम्ही पाहू शकता, ही देवघरासमोर आपण डिझाईन काढू शकतो. छोटीशी पण क्यूट अशी डिझाईन आहे ही पण. नेक्स्ट आपली डिझाईन अगदी छान आणि अगदी क्यूट अशी डिझाईन आहे. तुम्हाला आजच्या डिझाईन्स आवडल्या तर ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून पण सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन आणि सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. थँक्यू.